वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. टाकळी भानमध्ये स्वर्णिम भारत रथचे भव्य स्वागत. ओम शांतीच्या संदेशातून शांतता व आत्मज्ञानाचा जागर. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने संपूर्ण भारतभर सेवारत असलेल्या स्वर्णिम भारत रथचे टाकळी भान येथे उत्साहात व भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. आत्मज्ञान, परमात्मज्ञान, सहज राजयोग, सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता व शक्तीचे ज्ञान प्रत्येक मानवाच्या जीवनात यावे. तसेच देवांचे देव, महादेवांचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा रथ देशभर प्रवास करत आहे. या रथाचे स्वागत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगपती अशफाक शेख, मौलाना अहमद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमार बैलसाने, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, मधुकर कोकणे, अविनाश लोखंडे, काकासाहेब डीके, विष्णुपंत पटारे, आप्पासाहेब रणनवरे, गोरख खुर्द, मधुकर गायकवाड, बाबा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंदादिदीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आत्मशांती, राजयोग व सकारात्मक जीवनमूल्यांचे महत्त्व सांगितले. उद्योगपती अशफाक शेख यांनीही ओम शांतीच्या माध्यमातून जगात शांततेचा संदेश दिला जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ब्रह्माकुमार शिके भाईजी, रखी भाईजी, कोकाटे भाईजी, रामनाथ भाईजी, गोयल भाईजी तसेच मोठ्या संख्येने ब्रह्माकुमार कुमारी, भाऊ बहिणी व सेवाधारी उपस्थित होते. भय, चिंता, रोग, शोक, अशांती व तणावमुक्त जीवनासाठी नागरिकांनी सेवा केंद्रांना अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर.